महेश, तू केक नाही खाल्लास? आवडत नाही तुला? अरे आज खरंच माझा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी तरी माझं मन मोडू नकोस. काय बोललास तू राधाशी? झालं तुझं समाधान? तिच्या आयुष्याची घडी विस्कटून? मी तिला एवढंच सांगितलंय की मी पुण्याला चाललोय माझ्या ट्रेनिंगसाठी. तिथून मी माझ्या आईकडे जाणार आहे बँगलोरला. आणि म्हणून महेश रुसलाय माझ्यावर, उदास झालाय. तुला खोटं वाटत असेल तर तू फोन करून विचार तिला. अबीर, तुझं राधावर प्रेम आहे की खोटं बोलतोयस तू आमच्याशी? जे काही आहे ते मी डायरेक्ट बोललो. तुम्हाला खरं वाटलंच ना? हे तू का करतोयस? मग तुम्हाला सगळ्यांना हे पटवून द्यायचं आहे की गोष्टी जितक्या डायरेक्ट हँडल करू ना आपण तितक्या सोप्या असतात. तेच बघ, मला राधा आवडते असं मी म्हटल्यानंतर गोष्टी कशा भराभर फिरायला लागल्या. म्हणजे चांगली माणसं असतात ना, ती दुसऱ्यांची मनं जपायला जातात आणि ती जपण्यासाठी मग खोटं बोलतात. कधी कधी खोटं बोलण्याची काही गरज नसते. आय नो, मला माहिती आहे तुझं हेच मत आहे. पण माई आजी आणि प्राचीच्या मनावर मला हे ठसवायचं होतं. हा इशू जितक्या डायरेक्टली तुम्ही हँडल कराल तितका तो लवकर सुटेल. अबीर, तुझं खरंच राधावर प्रेम आहे? तू केक खाऊन घे ना, आवडेल तुला. काय ना, माझ्या आई वडिलांना माझ्या हातचं हे असं कधी करून खायला घालता आलं नाही. तू खाल्लंस तर आवडेल मला. राधाचं घनश्यामवर खूप प्रेम आहे महेश. लवकर या आले, लवकर या. अहो या 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 लवकर या लवकर या. दरवाजा लावून घेते मी. तू दार कशाला लावून? कारण मला ना तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. दार लावून? तुम्हाला ना माझ्या मनातलं कधी काही कळत नाही बुवा. मला ना एक खूप महत्वाची बातमी हाती लागली आहे. काय? हे सगळं ॲक्युप्रेशर वगैरे आहे ना, हे सगळं खोटं आहे. अगं खोटच आहे ते. म्हणजे काय, मला पण माहिती आहे. हा, विनोद काही त्याच्यासाठी येत नाही. नाही, अध्यात्म शिकायला येतो. अध्यात्म? हा, माई त्याला अध्यात्म शिकवते. मी माईंकडे गेले होते विचारायला. म्हटलं माई, आता हे ॲक्युप्रेशरचं काय लफडं आहे नवीन, काय होतंय तुम्हाला, मला सांगा. तर मला म्हणाले नाही, कसलं ॲक्युप्रेशर, काय ॲक्युप्रेशर. काय, मी विनोदला विचारलं की तो म्हणला ना अध्यात्म शिकतो. मी म्हणलं मी पण येऊ का तुमच्या क्लासमध्ये? तो म्हणला तुला अलाउडच नाहीये. म्हणलं का? तो म्हणला कसं आहे, फक्त माऊली आणि विनोद हे दोघच व्हॅलिड आहेत. का असं का असं का? काय, माऊली आहे सिंगल आणि विनोदचं काय, आधी लग्न मोडलं मग झालं. तो काय म्हणला की ज्यांचं लग्न मोडत नाहीत त्यांना शिकताच येत नाही अध्यात्म. अच्छा, माऊली आणि विनोद भाऊजी माईंकडे का जातात तर म्हणे अध्यात्म शिकायला. आणि ते अध्यात्म तुम्ही नाही शिकू शकत, तेच दोघं. तुमचा काय विश्वास बसतोय की काय याच्यावर? ते कशाला खोटं बोलतील? अहो खोटच बोलतायत ते, टेपा देत आहेत ते दोघं जण. मला सांगा, अध्यात्मावर असं काही बंधन असतं, ते कुणीही शिकू शकतं ना. लिसन, लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही अध्यात्म शिकू शकतं. हो, याचा अर्थ ते आपल्याशी खोटं बोलतात. ते तिघं खोटं बोलतात हे तर नक्की आहे. फक्त ते खोटं का बोलतायत हे आता आपल्याला अत्यंत बुद्धी वापरून शोधून काढलं पाहिजे. का बोल आता? एवढं चांगला वागून माझ्याशी खोटं का बोलतायत ते? असं नाहीये, तुम्ही खरंच सगळ्यांशी खूप चांगले वागता. प्रभात तर किती कौतुक करत होता, त्याच्याशी तर किती चांगले वागता तुम्ही. दार उघडू का? का हो? हे बाहेरच्यांना वाटेल काय चाललंय काय आत यांचं. तुमचं लक्ष नेमकं माझ्या बोलण्याकडे आहे की बाहेरच्याला काय वाटेल याच्याकडे आहे? स्वतःच्या बायको बरोबर स्वतःच्या खोलीत आहेत, त्यांना काही वाटू दे. इतकी वर्ष संसार केलायच ना माझ्याशी. तुला काय वाटेल ते कर. दार लाव, दिवा मालव, गाव ते. देवा कशाला माल, ऐकून घ्या ना मी काय म्हणते. हेच करायचं तर दार कशाला? माझं काय म्हणायचं आहे,
आपण आता शोधून काढायला हवं ह्या सगळ्यांच्या खोटं बोलण्यामागचं कारण. कशी झाली पार्टी? तुला काय एवढी उत्सुकता? तूच म्हणालीस ना आपल्यातला संवाद चालू ठेवूया म्हणून मी विचारलं. आणि पार्टीवर नालीस ना तू, त्यामुळे जनरली कोणीही हाच प्रश्न विचारला असता तोच मी विचारलाय. पार्टी वगैरे काही झाली नाही. अरे आबिर उद्या पुण्याला चाललाय, म्हणजे शिफ्ट होतोय पुण्याला. हो हो. का एकदम? तिथे त्याचं काम जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतं असं म्हणाला. इथे मन रमलं नाही असंही म्हणाला. बाकी मला माहित नाही. खूप वाईट वाटलं असेल ना सगळ्यांना? मला नाही माहिती रे. तुला? मला वाईट वाटलं. वाईट वाटतंच. आपल्या आयुष्यातून कोणीही लांब चाललं की वाईट वाटतंच. आणि तसा तो खूप चांगला मित्र झाला होता माझा. अजून काही इन्फॉर्मेशन हवी आहे तुला? खरंच जातोय का तो? हो. ओके बाय बाय फ्रेंड्स, अलविदा, शब्बा खैर. पण मला एक सांग अबीर, तुला खरंच जावं लागतंय की तू आपणून जातोयस? अरे हो, तुला वाटेत काहीतरी खायला बांधून देते. हे प्राची प्राची, आय हॅव सँडविचेस विथ मी. आणि मी पुण्यालाच चाललोय, ओरिसाला नाही. पुण्यालाच जातोयस ना, मग थोडा आरामात जा की. खरं तर या नाटकातला रोल माझा कधीच संपलाय, पण तरी मी माझ्या मनची वाक्य म्हणत बसलो आणि त्याचा तुम्हाला त्रास झाला. मी तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी सुद्धा बदलायला लावल्या. अरे पण मदतही खूप केलीस की. सुरुवातीपासून मी या तुमच्या नाटकामध्ये नव्हतोच, त्यामुळे माझ्यासाठी सगळ्या गोष्टी खऱ्याच होत्या. पण एक सांगतो अबीर, म्हणूनच मी जीव लावला ना, तो सुद्धा खरा होता. एनिवे, पुढच्या आयुष्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्स. आणि तुमच्यासारख्या नाती जपायला शिकवणाऱ्या माणसांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असेल ना, तर खरंच माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडेल. अरे किसकी मजाल की मेरा कोई बाल भी बाका कर सके. I'll miss you guys. आणि हो, आता खरा खुरा प्रेमात पड और बहुला ना हमारे लिए. मला एखादी मुलगी मिळाली ना, तर तिच्या आधी मी तुला येऊन सांगेन ना. ए नाईस बँगल्स. हा काय ग, इतके दिवस काय बॉक्स मध्ये लपवून ठेवले होतेस? कमाल आहे तुझी, किती लक्ष असतं तुझं. चला आता मला निघायला हवं, नाही इथेच घुटमळत राहिलो ना तर मग इकडेच थांबून जाईन मी. इतकं प्रेम दिलंयत ना तुम्ही मला, हे असं कधीच मिळालं नव्हतं मला. खूप हर्ट केलं ना मी तुम्हाला, बट आय विल नेव्हर फॉरगेट दिस ब्युटिफुल डेज. लहान असताना ना आपल्या डोळ्यासमोर आपल्या वडिलांची एक इमेज तयार होते ना, रागवणारी, पण तरी आपल्या गोष्टीत लक्ष घालणारे, कधीतरी खूप हळवे होणारे, पण आपल्याला गरज पडेल ना तेव्हा सतत आपल्या पाठीशी उभे राहणारे, आपलं चुकलं तर आपल्याला सांगणारे, पण आपल्याला कधीच दूर न लोटणारे.
त्या इमेजची चौकट ना नेहमीच रिकामी होती. म्हणजे फ्रेम होती हा, पण माझ्या बाबांचा फोटो त्यात फिटच बसत नव्हता. पण आता मला तो फोटो सापडलाय. कधी अडचणीत असलो ना तर मग डोळे मिटेन आणि तो चेहरा आठवेन आणि मग निर्धास्त होईल. असा फोटो सापडलाय मला त्या चौकटीला. थँक्स महेश. थँक्स फॉर एव्हरीथिंग. यू मोस्ट वेलकम चाइल्ड. अरे बाय द वे, मला सायकल काही कोणी चालवू देत नाही, तेव्हा आता बंदूक शिकतोय. बंदूक कदाचित रेंजवरही भेट होईल आपली आणि मधलं मधलं माझे रेकॉर्ड्स कळवत जाईल तुला. नक्की. बाय बाय. बाय. आयडी मी आलोच. राधा तू रेडी आहेस ना? हो घनश्याम, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. काय नंतर दिवस सुरू होतो, मग आपल्याला बोलायला वेळच होत नाही. हां बोल पटकन. तू तो डिवोर्सचा ड्राफ्ट वाचलास का मी दिलेला? हां तो मी असा म्हणजे चाळलाय. का खोटं बोलतोयस घनश्याम? बघ तू खोटं बोलतोस हे घरातल्या इतरांना कळलं नाही तरी मला कळतं. सो प्लीज खोटं नको बोलूस. आपण ह्या विषयावर नंतर बोलूया का? मला उशीर होतोय. उशीर मला पण होतोय, पण मला तर आणखीन उशीर करायचा नाहीये. मला आणखीन वेळ वाया घालवायचा नाहीये माझ्या आयुष्यातला. हा डिवोर्स लवकर होणं हे तर माझी गरज आहे घनश्याम. सो प्लीज डू द नीडफुल अँड डू इट फास्ट. आपण त्याला खूपच बोललो का रे दादा? अब मुझे बहुत बुरा लग रहा है. ते तो बोललास तर सगळं, राग येईल नाही तर काय. अरे हो, पण त्याचा वाढदिवस नाहीये असं आपण खोटा आळ घेतला त्याच्यावर. तोही त्याचा वाढदिवस होता त्याच दिवशी. आता किती वाईट आठवण त्याच्या मनात राहील आपल्याबद्दल. हे बघ बेबी, आपण त्याचं कौतुकही खूप केलंय. ते कौतुक आहे तो इतक्या लवकर विसरेल असं मला वाटत नाही बरं. हो, पण आपण विसरलो ना. त्याने आपल्यासाठी जे जे म्हणून काही केलं ना ते सगळं आपण विसरलो. बेबी, त्याला जर आपल्याला असं सांगायचं होतं की प्रश्न स्पष्ट बोलून सोडवा तर तसं त्यांनी सांगायचं. नाटक करायची काय गरज होती? बरं, स्पष्टपणे तो बोलला असता तर आपण काय गैरसमज का करून घेणार होतो? नाही, पण
हे सगळं तो तुझ्यासाठी बोललेलाच नव्हता ना. म्हणजे हा सगळा प्लॅन मी आणि माईंनी मिळून केला होता. त्यामुळे आमच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी त्याने हे सगळं नाटक केलं ना. नाटक तू म्हण, नाटक बिटक मला नाही तसं वाटत. तो राधामध्ये पूर्णपणे अडकलेला होता. त्याच्या डोळ्यात तसं स्पष्ट दिसत होतं. फक्त जेव्हा त्याला कळलं की राधाचं घनश्यामवर फार प्रेम आहे, त्यावेळेला तो सरळ निघून गेला. खरं तर त्याचं याबद्दल कौतुक करायला हवंय. आधीच बिचारा एकटा होता, त्यात आपणही त्याला वाटेल तसं बोललो, दुखावलं. आता अजून एकटेपणा जाणवेल त्याला. सावरेल तो सावरेल. एकटेपणा माणसाला खूप काही शिकवतो. फक्त हा जो एकटेपणा आहे, हा जावई बापूंना लवकरात लवकर जाणवावा, त्याची जाणीव व्हावी, एवढीच माझी इच्छा आहे. राधाचं फार प्रेम आहे ग घनावर. मायाजी नमस्कार करतो. आयुष्यमान भव. रागावलीस ना माझ्यावर? रागवले नाही, हताश झाले. अरे वय झालंय माझं. आता कितीही मॉडर्न म्हटलंस तरी नाही पचवता येणार मला. बर, कसं काय येणं केलंस? मी जातोय आता पुण्याला कायमचा. निरोप घ्यायला आलो होतो. माय, त्या दिवशी मी तुला म्हटलं खरं, माझं प्रेम जर खरं असेल तर मी त्याला एक चान्स का नाही द्यायचा. आणि या खेळाचे सगळे नियम झुगारून मी बाहेर पडायला गेलो. तू माझी नेमणूक केली होतीस तेव्हा तुला असं वाटलं असेल की मी म्हणेन त्याप्रमाणे हा चालेल. पण हा बुद्धिबळाचा खेळ नाही आहे ना माई. आणि ही प्यादी लाकडाची नाही आहेत, माणसं आहेत ही. त्यामुळे त्यांच्या जीवाशी खेळल्यासारखं होतं. आपण म्हणू त्याचप्रमाणे ते चालेल असं नाही. त्यांनाही मन असतं आणि मग ते त्यांच्यावरच कधी हवी होईल सांगता नाही येत. जे माझं झालं. खरंय तुझं. वाटतं तितकं सगळं सोपं नसतं. पण आता काय झालं तुला? अचानक का निघून चाललंयस तू? त्या दिवशी तुला म्हटलं होतंस की लहान आहेस रे बाळा. मला त्याचा अर्थ नव्हता कळला तेव्हा. पण मी राधाशी माझ्या मनातलं बोलायला गेलो, ती मात्र घनश्याम बद्दलच बोलत होती सतत. मग मला अचानक कळलं, जाणवलं की हो, घनश्याम आणि राधाच एकमेकांसाठी बनले आहेत कदाचित. आणि कदाचित हेच मला कळलं नव्हतं की एकत्र असण्यासाठी सारखे स्वभाव किंवा सारखे इंटरेस्ट असणं महत्वाचं नाहीये. काहीतरी वेगळं असायला पाहिजे जे त्या दोघांमध्ये आहे. आणि मग हेही मला जाणवलं की मग त्यांना एकत्र आणण्यासाठी आपण इतके प्रयत्न का करायचे, इतके डाव का रचायचे? काहीच गरज नाहीये त्याची. खरंच ते दोघं इतके एकमेकांसाठी बनले आहेत की कधी ना कधीतरी त्यांचंच त्यांना कळेल. आय होप ते लवकरच एकत्र येतील. रादर ते एकत्रच आहेत आता सुद्धा. फार प्रांजळपणे कबूल केलंस तू. कदाचित
आम्ही चुकत असू, पण जे काही केलं ना ते त्यांच्या भल्यासाठीच केलं. इकडे ये बाळा. आयुष्यमान भव. अबीर, मथुरा माझा निरोप सांग. आणि हे बघ, हे घर सदैव तुझ्यासाठी आहे आणि तू या घरासाठी. नीट काळजी घे आणि कधीही इथे ये. तुला सुद्धा तुझा योग्य जोडीदार मिळेल रे अबीर. काळजी घे स्वतःची आणि सदैव आनंदी राहा बरो बाळा. येतो मी. गुणाचा आहे मथुचा नातू.